मंडळी, कॅलेंडरवर 5 मे ही तारीख आत्ताच मार्क करून ठेवा, कारण तब्बल बऱ्याच काळानंतर असा दुर्मिळ अंगारकी योग जुळून येत आहे, जो तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करू शकतो. मग बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी आणि संकटांतून मुक्ती मिळवण्यासाठी नेमकं या दिवशी काय करावं, हे आज आपण जाणून घेणारच आहोत. पण बाप्पाला प्रसन्न करण्याची योग्य वेळ कोणती, चंद्रोदय काय असेल आणि असे काही उपाय जे तुमचं नशीब सुद्धा बदलू शकतात, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर शेवटचा उपाय मंगळ दोषासाठी अत्यंत प्रभावी असणार आहे, म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. तर संकष्ट चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. शास्त्रात असं म्हटलं जातं की या दिवशी केलेलं व्रत हे पूर्ण वर्षाच्या 24 चतुर्थींच्या व्रता इतकं फळ देतं. म्हणजे एका दिवसाची भक्ती आणि वर्षभराचा आशीर्वाद आहे ना सुवर्ण संधी. मग 5 मे रोजी पहाटे 5:24 चतुर्थी तिथीची सुरुवात होणार आहे आणि 6 मे रोजी सकाळी 7:51 ही चतुर्थी तिथी समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार 5 मे रोजी मंगळवारीच अंगारकी चतुर्थीचा योग जुळून येत आहे. बाप्पाची पूजा करण्यासाठी या दिवशी पहाटे 5 वाजतापासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत सर्वोत्तम वेळ असणार आहे. यावेळी अमृत काळ असल्यानं तुमची प्रार्थना थेट बाप्पापर्यंत पोहोचते. म्हणून या दिवशी लवकर स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावी, बाप्पाला शेंदूर आणि अक्षता अर्पण कराव्या. विशेषतः बाप्पाला लाल रंगाचं जास्वंदाचं फूल या दिवशी आवर्जून अर्पण करावं. 21 दुर्व्याची जोडी अर्पण करावी आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही, म्हणून बाप्पांना दुर्वा आवर्जून अर्पण कराव्या. आता संकष्टीचा उपवास हा चंद्राच्या दर्शनाशिवाय अपूर्ण मानला जातो. मग चंद्र कधी निघणार आहे, तर 5 मे रोजी रात्री 10:35 चंद्रोदयाची वेळ असेल. ही वेळ 2-5 मिनिटे मागे पुढे होऊ शकते. चतुर्थीच्या दिवशी चंद्राला जल आणि अक्षता वाहून अर्घ्य द्यावं आणि चंद्राला नमस्कार करावा. चंद्रात गणपती बाप्पाचं रूप पाहावं आणि मगच आनंदाने उपवास सोडावा. आता या दिवशी काय केल्यानं बाप्पा प्रसन्न होऊ शकतात, तर या दिवशी शक्य असल्यास 21 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करावं. हे शक्य नसेल तर मोबाईलवर लावून ते श्रवण करावं. ऐकण्यानेही तेवढंच पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात. अंगारकीच्या दिवशी दिवसभरात 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. हे खूप शक्तिशाली मानलं गेलंय. बाप्पाला या दिवशी मोदक किंवा गुड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. यामुळे घरात सुखशांती नांदते असंही सांगितले जातं. आता अंगारकी चतुर्थी हा दिवस केवळ उपासनेसाठीच नाही, तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं मंगळ दोष निवारणासाठी किंवा कामातील अडथळे दूर करण्यासाठी सुद्धा एक सुवर्ण संधी मानली जाते. जर तुमच्या पत्रिकेत मंगळ भारी असेल, विवाहासाठी अडचणी येत असतील किंवा जमीन जुमल्याचे वाद असतील किंवा कामात अडथळे येत असतील, तर या दिवशी काही उपाय तुम्ही करू शकता. आता या दिवशी काय करावं, तर बाप्पांना या दिवशी लाल चंदनाची उटी लावावी किंवा गंध अर्पण करावं. लाल रंग मंगळाचा आहे आणि चंदन शीतलता देणारा आहे, त्यामुळे मंगळाचा उग्र स्वभाव यामुळे शांत होतो आणि व्यक्तीच्या स्वभावातील चिडचिडेपणा सुद्धा कमी होतो. यामुळे निर्णय घ्यायला मदत मिळते. जर पत्रिकेत मंगळ दोष असेल तर लाल रंगाच्या चंदनाच्या माळेवर, ज्याला रक्तचंदनाची माळ म्हणतात, त्या माळेवर ओम गण गणपते नमः किंवा ओम क्राम क्रीम क्रोम सह भौमाय नमः या मंत्राचा जप करावा. रक्तचंदनाच्या माळेने केलेल्या या जपाने अनेक पटींनी लाभ मिळतो असं सांगितलं जातं. शिवाय या दिवशी बाप्पाला लाल जास्वंदाची 21 फुलं अर्पण करावी किंवा लाल रंगाचं वस्त्र अर्पण करावं. अंगारकीच्या दिवशी लाल मसूर डाळ किंवा गुळाचं दान सुद्धा करणं अत्यंत फलदायी मानलं जातं, कारण ज्योतिषशास्त्रानुसार गणपती बाप्पा हे मंगळ ग्रहाचे अधिपती म्हणजे स्वामी आहे. अंगारक हे मंगळ ग्रहाचेच एक नाव आहे. जेव्हा चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा मंगळ ग्रहाची ऊर्जा आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद एकाच वेळी प्राप्त होतात असं म्हणतात. त्यामुळे कुंडलीतील मंगळाचा नकारात्मक प्रभाव कमी होण्यासाठी मदत मिळते. म्हणून अंगारकीलाच आपण हे उपाय करून पाहावे. शिवाय ज्यांच्यावर कर्ज आहे, कर्जाचा डोंगर आहे, तर मंगळ खराब असल्यामुळे कर्ज वाढतं, म्हणून त्यांनी या दिवशी ऋणहर्ता श्री गणेश स्तोत्राचं 11 वेळा पठण करावं. यामुळे आर्थिक अडचणी दूर होऊन कर्जमुक्तीचे मार्ग मोकळे होऊ शकतात. जर तुमच्या कोणत्याही कामात अगदी शेवटच्या क्षणी अडथळे निर्माण होत असतील किंवा शेवटच्या क्षणी ते बिघडत असतील, तर अंगारकीला काही विधी आवर्जून करा. जसे बाप्पाच्या डोक्यावर 21 दुर्वा अर्पण कराव्यात आणि गणाधिपते नमः म्हणत संकल्प सोडावा.
आणि गुळ हा मंगळाचं प्रतीक आहे, म्हणून बाप्पाला गुळाचा नैवेद्य दाखवावा. यामुळे कामातील अडथळे दूर होतात आणि कामात अडथळे आणणारे ग्रह शांत होतात असं म्हणतात. शक्य असल्यास या दिवशी व्रत करावं आणि मीठ वर्ज्य करून उपवास करावा. यामुळे शरीरातील आणि मनातील सात्विकता वाढते. शिवाय अंगारकीच्या दिवशी 9 ते 11 ही वेळ मंगळाच्या प्रभावाची असते. या काळात गणपती बाप्पाचा विशेष अभिषेक करावा. अभिषेकाच्या पाण्यात थोडं लाल चंदन किंवा कुंकू टाकावं. या दिवशी दान धर्म करावा, गरजू व्यक्तींना अन्नदान करावे आणि गुळाचे पदार्थ दान द्यावे. रात्री चंद्राला अर्घ्य देताना त्यात थोडे लाल फूल आणि अक्षता टाकून चंद्राला अर्घ्य द्यावं. थोडक्यात सांगायचं तर मंगळ दोष असणाऱ्यांनी या दिवशी शांत राहून लाल रंगाच्या वस्तूंचा वापर करून आणि गणपती बाप्पाच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना करावी. यामुळे आपल्या पत्रिकेतील ग्रहांची पीडा नक्कीच कमी होते असं सांगितलं जातं. हे बऱ्याच जणांचे अनुभव आहे. तर मंडळी, 5 मे रोजी अंगारकी चतुर्थी आहे. ही तिथी अजिबात सोडू नका. बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण करतील. तुम्ही यंदा अंगारकीचा उपवास करणार आहात का? कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.